हाय फ्रेंड्स, आज आपण नॉनव्हेजचा एकदम सोपा असा प्रकार आणि सर्व लहान मुलांना आवडणारा हा प्रकार आहे। तर अळणी भात कसा करायचा ते पाहणार आहोत। तर रेस्टॉरंटमध्ये तुम्ही बाहेर बघता तर तिथं लिहिलं असतं की अळणी भात मिळेल आणि आपण हौसे तो अळणी भात मागवून खातो। तर तोच आपण घरी सुद्धा खूप टेस्टी आणि इझिली बनवू शकतो। तर इथं मी थोडासा खडा मसाला घेतलाय, तमालपत्र, लवंग आणि दालचिनी, एक कांदा चिरून घेतलाय, इंद्रायणी तांदूळ आहे ते 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेत। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की अळणी भात म्हणलं की तुम्हाला इंद्रायणी तांदूळच वापरावा लागेल किंवा बासमती जो स्मूथ असतो तो कोणताही तांदूळ आपण वापरायचा आहे। त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवला, कुकरमध्ये तेल घातलं, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो खडा मसाला घेतलेला आहे, तमालपत्र, लवंग आणि दालचिनी अगदी 2-2 घेतलेले आहेत, ते घातलं आणि 1 मिनिटभर परतल्यानंतर आपण त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। आता हा जो कांदा आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। यामध्ये अगदी थोडीशी मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। तर हा लहान मुलांना बनवते या दृष्टीनेच मी तो बनवलेला आहे। त्यामध्ये जर मोठी माणसं खाणार असतील तर लवंग दालचिनीचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल। आता अगदी चिमूटभर मी हळद घातली, कांदा सुद्धा आपला छान परतलेला आहे, अद्रक लसूणची पेस्टही छान परतून झाली। आता यामध्येच आपण जे मटण आहे ते स्वच्छ धुतलेलं आहे ते घातलं आणि छान व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं। आता पुन्हा सर्व मी व्यवस्थित परतून घेते आणि एक 5 मिनिटं मंद गॅसवरती हे मटण आपण शिजून देणार आहोत, कारण भात आणि मटण हे दोन्ही वस्तू एकदम विरुद्ध आहे। भात पटकन शिजतो, मटण आहे ते शिजायला वेळ लागतो। आता मी यामध्ये अगदी चमचाभर पाणी घातलं जेणेकरून खाली करपू नये आणि पुन्हा मी याला असंच शिजवून देणार आहे। 5 मिनिटांमध्ये मी 2 मिनिटांना ते ओपन करून त्यामध्ये पाणी घातलं होतं। आता 5 मिनिटं आपली झाल्यानंतर जे धुतलेले बासमती तांदूळ आहेत, इंद्रायणी तांदूळ आहेत ते घालायचे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर ही मी माझ्या पद्धतीने करते। दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही नॉनव्हेज वेगळं शिजवून घ्यायचं आणि इंद्रायणी भात किंवा बासमती भात शिजवायचा, किंवा तिसरी मेथड म्हणजे जे अळणी सूप असतं त्यामध्ये तुम्ही भात शिजवायचा। या तिन्ही मेथडमधली तुम्ही कोणतीही मेथड वापरू शकता, पण ही अगदी सोपी सुटसुटीत आहे आणि फ्लेवर मात्र भन्नाट असा येतो, त्यामुळे मी या पद्धतीने करते। आता आपण यामध्ये 1.5 वाटी गरम पाणी घातलं, कारण नॉनव्हेज शिजायला थोडासा वेळ लागतो। तर 1.5 वाटी मी इथं पाणी घातलेलं आहे, 1 वाटी माझे तांदूळ होते। तर आता कुकरच्या 3-4 शिट्ट्या केल्यानंतर शिट्टी पूर्णपणे जाऊन द्यायची आणि गरमागरम वाफळलेला इथं अळणी भात आपला तयार झालेला आहे। किती सुरेख दिसतोय आणि टेस्ट सुद्धा तितकीच छान झाली होती। तर आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर सर्व बच्चे कंपनीचा फेवरेट असा अळणी भात तयार झालेला आहे। तर मस्त मान्सूनमध्ये पाऊस बाहेर पडत आहे, तर हा गरमागरम अळणी भात एन्जॉय करायचा आहे। आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। बाय बाय।